चिंचवली बी संघाकडनं ऑन साइडला फटका सजवला गॅप मध्ये इथून अतिशय वेगानं शतरक्षक आला. एक धाव तर बनले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. एक एक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे आहेत. अतिशय महत्वाची मॅच आहे कारण जो जिंकेल तो शेवटच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल. सुपर 5 मध्ये अगदी नक्कीच पाहायला मिळेल. इथे मोठा फटका अतिशा डाऊन द वॉल. शतरक्षक चुकी होणार नाहीये. पकडला जाईल झेल. संपवला बॅटर. अतिशा खेळ. मागच्या मॅच मध्ये प्रमोद सिंगवा बाद झाला होता. आता इथे आतिश सिंगवा बाद होतोय. म्हणजे आता इथून किल्ला लढवायचा आहे तो प्रमोद सिंगवाला. देऊया संधी डीजेला. दे पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेचायचा होता. बॉल वेगवाने लाऊड अपील केली होती. इथून पंचांकडे अपील केले थर्ड पंचांचे मात्र पंच सांगतायत इथून नॉट आउट आहे. नक्कीच पहिल्या बॉलवरती एक तिक्की सिंगल आले. प्रमोद नॉन स्ट्राईक एंड वरती उभा. सुरेशच्या विरोधात आक्रमण करणं सोपं नाहीये. भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा हा चांगला फटका. शतरक्षक नाहीये. चेंडू वरती शतरक्षक पोहोचण्यापूर्वी चेंडू चालला सीमा पार. या बॉलवरती रन्स मिळाले जातील ते 4. 5 धावा या 4 धावेच्या मदतीनं. त्याला थोडासा स्पीडअप करायचा चिंचवली संघ अगदी. मित्रांनो आपण भरपूर लांब वरून आलात. भरपूर पल्ला गाठायचा आहे आपल्याला. इथे ऑन साइडला फटका खेचला. पाहायला गेलं तर शतरक्षक आलाय बॉलवरती. अतिशय वेगवान थ्रो आणि इथून 2 धाव मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागल्या जातील त्या 7. 2 षटकांची मॅच आहे. 2 षटकांमध्ये जवळपास 20 ते 25 धावा होणं फार गरजेचं आहे. ते पाहायला गेलं तर इथून बॅटिंग लाईन सुद्धा चांगली आहे चिंचवली बी संघाची. इथे मोठा फटका खेचायचा होता. बॅट वरती बॉल आला नाहीये. पुन्हा एकदा तो शतरक्षक चेंडू खाली आला. दुसरा झेल त्या शतरक्षकांना टिपला गेला आणि दुसरी विकेट माघारी येत असताना आनंदवाडी टीमची अविनाश बॅक टू डगआउट होतं. एका जागी टीम मिटिंग घ्यायची नाहीये चिंचवली बी संघ. आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण जर पुन्हा एकदा टीम मिटिंग भरवली तर आपल्याला 2 धाव्यांची पॅनल्टी लागली जाईल. इथून पहिले षटक संपलंय. धावांचा विचार केला गेला तर 7 धावा खर्च केल्या आहेत.
पहिलाच बॉल चंदरचा अगदी निर्धाव पाहायला मिळतोय. तिथून प्रत्येक बॉलवरती धावा येणं फार गरजेचं आहे, कारण नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले ती आनंदवाडी टीमनं. आणि डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. थोडासा निराशाजनक खेळ जरूर पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. आता इथून चांगला खेळ करावा लागेल. येणाऱ्या 5 बॉलवरती मोठा फटका खेचायचा होता. पण सांगतात इट इज वाईट बॉल. अगदी पाहायला गेलं तर एक अवंतर धाव फलकावरती लागली जाईल. 8 धावा तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा डॉट बॉल आलाय. आता इथून मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. ते एक अवंतर बॉल जरूर फेकलाय चंदरनं. 8 तर बनल्यात. इथून आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? 8 तर बनल्यात. इथून जरी 20 धावा जरी झाल्या तरी सुद्धा ही मॅच जरूर चांगली पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी चांगली आहे तिथं आनंदवाडी टीमची. मात्र तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होईल का? प्रमोद ऑन स्ट्राईक वरती आहे. डान्सिंग डाऊन फटका जाणलं की पुढे सरसावलेत बॅटर. ते बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा बॉल पाहायला गेलं तर सलगचा तिसरा बॉल डॉट जरूर पाहायला मिळतोय. एक अवंतर धाव जरूर मिळाले वाईटच्या स्वरूपात. मात्र त्याला बाजूला सारून ज्या जे 3 बॉल हाताळलेत ना, प्रमुख बॅटर आहे आनंदवाडी टीमचा प्रमोद. त्याच्या विरोधात 3 बॉल निर्धाव फेकले चंदरनं. बॉल अगदी बॅटची हलकीशी कडा. एक तर धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. बघता बघता दुसरी धाव पूर्ण जरूर केली जाते. 2 धावेच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. ते पाहायला गेलं ना तर इथून हा बॉल सुद्धा दीर्घाव येतोय. ती पॉवरफुल गोलंदाजी पूर्वार्धामध्ये चिंचवली बी संघाची पाहायला मिळते. जेव्हा तुमच्या संघाची गोलंदाजी चांगली होते ना, तेव्हा तुम्ही प्रत्येक मॅचवरती आपली पकड मजबूत करता. तुमची बॅटिंग चांगली असून फायदा नाहीये. तुमची गोलंदाजी ताकदीची पाहिजे. सध्याच्या स्थितीला हा पॉवरफुल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय लांब वरती चेंडूला फेकून दिलं जात आहे. 6 धावेंसाठी ठोकलेला हा षटकार. अगदी पाहायला गेलं तर षटकार जरूर पाहायला मिळतोय. 16 बनल्यात. 17ची गरज आहे. हा?
त्याला त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामीची जोडी पाठवायचं आहे चिंचवली संघ. येणारे 12 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. त्याला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, चिंचवली आपले संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आणि आनंदवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे मित्रांनो. अगदी 12 बॉल 17ची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार जरूर पाहायला मिळाला. सदा आणि त्याच्या साथीला सुरेशला आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. अगदी पाहायला गेलं तर 12 बॉल 17चं समीकरण आहे. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिला गोलंदाज अगदी ऑलराऊंडरच्या ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. प्रमोदला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पाहायला गेलं तर 12 बॉल 17 धावा वाचवायच्या आहेत. ऑन स्ट्राईकला सुरेश, नॉन स्ट्राईक एंडवरती सदा. पहिलाच बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं, मात्र स्ट्राईक एंडकडे थ्रो केला. नक्कीच अप्रतिम शट बॉल जरूर हाताला होता. त्यावरती चांगला फटका अगदी सुरेशचा पायाला मिळतोय. एक धाव तर रोखू शकले नाहीये. ते चांगला बॉल अडवला अविनाशनं. एकच धाव या बॉलवरती मिळाली गेल्या. इथून 12 बॉल 17ची गरज होती. इथून आता मात्र समीकरण उरलं 11 बॉल 16चं. सदा ऑन स्ट्राईकवरती हा बॉल निर्धाव आहे. धी पाहिलं ना तर नक्कीच चापट मारण्याचा प्रयत्न होता सदाचा. धी पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जो जिंकेल तो मात्र सुपर 5 मध्ये पोहोचेल. कोण जिंकणार, कोण घरचा रस्ता पकडेल, या टुर्नामेंटमधनं बाहेर निघेल. चप्पल झाले होते शरीरावरती. चेंडू आदलला. अगदी एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. वेगवान फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. इथून एक धाव तर रोखू शकणार नाहीये. पाहिलं तर 3 बॉल 2 धावा खर्च करत असताना प्रबोध सिंगवा मात्र ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये चांगला खेळ करतोय. सध्याच्या स्थितीला 3 बॉलवरती ती थोडेसे जरूर रनअपमध्ये चुकले. इथून पाहायला गेलं तर 17ची गरज आहे. 2 धावा तर बनल्या आहेत. हा चांगला फटका इथे पाहायला गेलं तर सेन्सिबल फटका. इथून 4 धावा वाचवू शकले नाहीये क्षेत्ररक्षक. भरपूर लांबवरनं धावत आले होते, मात्र बॉल शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन पलीकडे गेला. 4 धावांसाठी आलेला हा चौकार सुरेश निरगुडाच्या बॅटमधनं. हा चांगला फटका. गॅप भरपूर मोठा. धावांना तोटा नाहीये. चेंडू चाललाय पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार. सलगचा दुसरा चौकार.
आणखीन एक बॉल त्याच पद्धतीने खेचायचा होता. पंचांकडे जरूर दाद मागितली तिथे वाईटची, मात्र पंच सांगतायत नाहीये, डॉट बॉल आहे. आता समीकरण उरलंय 6 बॉल 7 धावसंख्येचे. दे 6 बॉल 7 ची गरज आहे. इथून पाहायला गेलं तर अविनाश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि पाहिलं ना तर सदा ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सुरेश उभा. पहिलाच बॉल 6 बॉल 7चं समीकरण आहे. अगदी इथून पाहिलं ना तर नक्कीच चेक केलं जाईल. थर्ड पंचांकडे निर्णय सोपवला. वाईटची माग मात्र जरूर केली गेली. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ती ऑफिशियल पाहू शकाल हरिदोरे सरांना. येस व्हाईट बॉल. इथून एका अवंतर धाव मिळाली जाईल ती चिंचवली बी संघाला. ती पाहायला गेलं तर पहिलाच बॉल वाईड आलाय. आता मात्र 6 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. इथून मागची मॅच आपण आठवा एका साईडला टपालवाडी त्यांच्या विपक्षात चिंचवली बी संघ गोलंदाजी करत होता. इथून मात्र 6 धावा बनवायच्या मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथे हलकीशी बॅटची कडा झेल घेण्याचा प्रयत्न करायचा होता. चेंडू चाललाय दंदन सीमा पार. थर्ड मॅन रिझन मध्ये आलेला हा चौकार आता मात्र तर प्रेशराइज पाहायला मिळालं असतं ते चिंचवली बी संघावरती, कारण नवीन बॅटर आला असता. दे 5 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. दी पाहायला गेलं तर पुरस्कार ते खुश असतील चिंचवली बी संघाचे. ते सांगतायत की ट्रिप आहे गोवा का अलिबाग. अलिबाग स्वस्तात काशीद बीच. हा शॉर्ट पिच बॉल स्लोवर बॉल पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव रोखू शकले नाहीये. वन बाउन्सची सांगता नक्कीच लेग पंचांकडे केली जाते. आता मात्र सामना लेवल झाला. दे एक्के धावेची गरज आहे. इथून जर पाहायला गेलं तर चिंचवली बी संघाला खूप लांबवरून प्रवास करून अगदी या आयोजनामध्ये पण उपस्थिती दाखवली. त्यामुळे आयोजकांच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत. आणि इथून मात्र गर्दी परतीचा प्रवास करत असताना चौकात जा, कारण
एक धाव संख्येची गरज आहे. हा बॉल अगदी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा वाईट आणि डायरेक्ट हिट. अगदी पाहायला गेलं तर या मॅच मध्ये सामना जिंकलाय तो चिंचवली बी संघानं. जल्लोष